कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। मागे तुम्ही मंदिर बघता, सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर सुद्धा। सर्वांनाच आतुरता लागलेली की त्रैवार्षिक मांडोत्सवाला कधी सुरुवात होते, ते आज आहे 10 जानेवारी आणि आज खऱ्या अर्थाने मांडोत्सवाला सुरुवात होते। भाऊ आपल्या बहिणीला म्हणजे श्रीदेव वेताळ आपल्या बहिणीला देवी जुगाईला 13 रात्री 14 दिवस माहेरपणासाठी घेऊन येण्याचा जो क्षण असतो तो म्हणजे त्रैवार्षिक मांडोत्सव। तर मंडळी आज थोड्याच वेळात 4 वाजले की गावातील सर्व मानकरी असतील, त्याचबरोबर संपूर्ण गाव हे देवीला आणण्यासाठी खरारेवाडीमध्ये जाणार आहे। आणि मंदिरामध्ये देवी आल्यानंतर पुढील जे काही धार्मिक 14 दिवसाचे जे काही कार्यक्रमाची सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याची सुरुवात केली जाणार आहे। आणि इतर मंडळी आपण आता मंदिर बघूया, सुंदर अशी श्रीची मूर्ती बघूया, दर्शन घेऊया आणि त्यानंतर सर्वजण एकत्र आल्यानंतर देवाचा कौल घेऊन या मांडोत्सवाला सुरुवात केली जाणार आहे। तर मंडळी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडलाच ना की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मंदिराच्या परिसरामध्ये असे देखाव उभे केले, म्हणजे ही समोर आपल्याला दिसते ती विठुरायाची मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी तिथे सेल्फी पण म्हणजे आपण फोटो वगैरे काढू शकता। सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर आहे। त्यामुळे समोर आहे तो टेज, जो आलेले मान्यवर असतील त्यांचा सत्कार करण्यासाठी। आणि आपण आता मंदिराचा परिसर बघतोय आणि आपण श्रीचं दर्शन घेऊन येऊया। पंचाक्षरी गरुडपाद पूर्वी भाराकार पूर्वकळा पूर्वेचं मान झाडेगार तर मंडळी अशा प्रकारे देवाने कौल दिल्यानंतर आपण आता चाललो होतो म्हणजे खरारेवाडीमध्ये। तिथे आता भावा बहिणीची भेट म्हणजे देवी जुगाई देवीला त्या ठिकाणी जाऊन भेटणार, त्यानंतर देव हा परत देवीला घेऊन आपल्या मंदिरामध्ये येणार आहे। तो जो क्षण असतो तो आपल्याला आता पुढे बघायला भेटणारच आहे। तर माझ्या मागून सर्व गावातील मंडळी, मंदिरातील सर्व मानकरी लोक येतात आणि आता आपण चाललो आहे खरारेवाडीमध्ये। मंडळी आता समोर आपण भावी भक्तजन बघू शकता। या ठिकाणी आता देवाची आणि
देवीची या ठिकाणी भेट होणार आहे। इकडे म्हणजे आपण बघू शकता भाविक भक्तजन वाट बघतायत देवाच्या आतुरतेने।
अशा प्रकारे देवाच्या आणि बहिणीची भेट झालेली आहे। देव आपल्या बहिणीला श्रीदेव वेता मंदिरामध्ये घेऊन येतोय। माझ्या मागे बघू शकता पारंपरिक वाद्याने आता देवस्वाऱ्या येतात, त्याचबरोबर भाविक भक्तजन हे या देवांसोबत येतात। आता आपण थेट जाणार आहोत श्रीदेव वेता मंदिरामध्ये।
मंडळी, अशा प्रकारे देवाने आपल्या बहिणीला श्रीदेवी जुगाईला आपल्या मंदिरामध्ये आणलं आणि त्यानंतर त्याची जी काही धार्मिक विधी होते त्या पूर्ण करून आता देवीने आणि देवाने विश्रांती घेतलेली आहे. आपण देवीचं दर्शनसुद्धा आपण घेतलं. आता आपण रात्री भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, कारण एकच व्हिडिओ केला तर खूप मोठा होईल आणि सगळं पळवावं लागेल. त्यासाठी आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे ते म्हणजे दिंडी असेल, परत श्रीचं आपण दर्शन घेणार आहोत. विद्युत रोषणी आपण मागे बघू शकता, सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे. आणि त्या व्हिडिओमधून आपण जेवढे गेट असतील, जे मंदिराचे गेट आहेत, त्याला कुठल्या प्रकारे देखावे लावले आहेत ते पण सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर म्हणजे असा होता देवाचा आणि देवीचा म्हणजे भावा बहिणीचा जी काही भेट होती ती या ठिकाणी झालेली आहे. तर म्हणजे असा होता छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच नक्की एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून माझ्याची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.